नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे इंद्रायणी तांदळाचा मऊ असा भात आणि छान असं फोडणीचं वरण मी बनवणार आहे. अगदी साध्या पद्धतीनं आपण ही रेसिपी बनवणार आहोत. अगदी आपल्या घरामध्ये वगैरे जर छोटी मुलं असतील तर त्यांना अशा पद्धतीचा इंद्रायणी तांदळाचा भात आणि हे फोडणीचं वरण जर बनवून दिलं तर छोटी मुलंसुद्धा अगदी आवडीनं खातात. तर त्यासाठी हे बघा, मी इथं इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी. तांदळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर 2 डाळी एकत्र करून मी आज हे फोडणीचं वरण बनवणार आहे. तर त्यासाठी हे बघा, इथे मी घेतलेली आहे बारीक मुगाची डाळ आहे ही, आणि मसूर डाळ थोडीशी घेतलेली आहे. तुम्हाला फक्त मूग डाळीचं वरण जरी बनवायचं असलं तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता. पण ह्या दोन्ही डाळी एकत्र केल्यानंतर फोडणीचं वरण आहे त्याला आणखीन छान अशी चव येते. त्यासाठी मी दोन्ही डाळी घेते. तर इथं मी घेतलेला आहे 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी, लसूण लागणार आहे, कढीपत्त्याची पानं आणि अगदी 2च मिरच्या मी याच्यामध्ये टाकणार आहे. कारण की छोटी मुलं जरी खाणार असतील तरीसुद्धा त्यांना तिखट लागू नये यासाठी मी अगदी 2च मिरच्या याच्यामध्ये टाकणार आहे. नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, पण मी फक्त 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपल्याला डाळ तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तर मी सुरुवातीला डाळ धुवून घेणार आहे. तर एक मी छोटावाला टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ह्या दोन्ही डाळी एकत्र करून घेते आणि आपल्याला डाळ आणि तांदूळ दोन्हीसुद्धा धुवून घ्यायचं आहे. तर दोन्ही आपण एकत्रच एकाच कुकरमध्ये भात आणि वरणासाठी डाळ शिजवून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला डाळ तांदूळ घ्यायचं आहे धुवून, तर ते आपण धुवून घेऊया. तर सुरुवातीला मी हे तांदूळ धुवून घेते. तर 2-3 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इंद्रायणी तांदळासोबत आपण हे फोडणीचं वरण जर बनवलेलं असेल तर खायला सुद्धा खूप छान लागतं. मला इंद्रायणी तांदळाचा मऊ असलेला भात आणि अशा पद्धतीचं फोडणीचं वरण खूप आवडतं. तर मी आधीमध्ये बनवत असते अशा पद्धतीनं फोडणीचं वरण आणि इंद्रायणी तांदळाचा भात. तर बघा, स्वच्छ 2-3 पाण्याने हा तांदूळ धुवून घेते. आता मी डाळ सुद्धा धुवून घेणार आहे. तर डाळ सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर हे बघा, अगदी हाताने डाळ चोळून वगैरे मी छान धुवून घेते. तर याच्यावरती हे बघा पांढरं पांढरं असं पाणी होतं याच्यात. आणखीन एकदा मी या पाण्याने धुवून घेणार आहे डाळ. तरी बघा, डाळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता आपल्याला डाळीमध्ये आणि तांदळामध्ये सुद्धा पाणी टाकून घ्यायचं आहे. तर हा भात आपल्याला मऊ बनवायचा आहे, त्यामुळे याला थोडंसं जास्तच पाणी टाकायचं. जर मी 1 वाटी तांदूळ घेतला असेल तर त्यासाठी मी 1 ग्लास पाणी होते या ग्लासाने. पण त्याच वाटीने आज मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, पण याच्यासाठी मी थोडंसं पाणी जास्त टाकणार आहे. कारण की हा भात जो आहे तो मऊ असला की आणखीन छान लागतो खायला. तर हे बघा, मी 1.5 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर या डाळीमध्ये सुद्धा मी पाणी टाकून घेणार आहे आणि दोन्ही एकत्र मी कुकरमध्ये लावून घेते. तर या भातामध्ये मी मीठ टाकून घेते. तर ही जी आपण डाळ घेतलेली आहे धुवून वगैरे, तर याच्यामध्ये मी 1 टोमॅटो घेतलेला आहे, तो टाकून घेणार आहे. तर मला फोडणीच्या वरणामध्ये टोमॅटो खूप आवडतो, त्यामुळे मी टोमॅटो टाकते. आणि आपण जी हिरवी मिरची 2 घेतली होती ती सुद्धा मी टाकून घेतलेली आहे. थोडीशी हळद मी याच्यासोबतच टाकणार आहे. आणि शिजताना आपल्याला थोडंसं तेलसुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे डाळसुद्धा छान अशी शिजते आणि ती शिजल्यानंतर अशी वर कुकरमधून वगैरे सांडत नाही, यासाठी मी थोडंसं तेलसुद्धा याच्यामध्ये टाकते. तर हे बघा, आता आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे. तर मी कुकरमध्ये पाणी टाकून घेतलं. अशी जाळी आहे माझ्याजवळ, ती जाळी मी याच्यामध्ये टाकलेली आहे.
आणि सुरुवातीला मी भाताचा टोप याच्यामध्ये ठेवणार आहे. अगदी कमी वेळामध्ये आणि दोन्ही एकत्र शिजून जातं, वेगळं असं काही शिजवायची गरज नाही त्याला. तर हा भाताचा टोप ठेवल्यानंतर त्याच्यावरती त्या पातेल्यावरती बसेल अशी एक प्लेट ठेवलेली आहे आणि नंतर त्याच्यावरती मी ही डाळीचा वरणासाठी जी आपण डाळ शिजवणार आहे त्याचा सुद्धा टोप ठेवून घेतलेला आहे. झाकण बंद करून घेते आणि आपल्याला याच्या आता शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मी दरवेळेस ज्यावेळेस आपण HMT तांदळाचा वगैरे किंवा तुमच्या घरी जो पण असेल तांदूळ, ज्यावेळेस भात बनवता त्यावेळेस शक्यतो म्हणजे मी HMT तांदळाचा ज्यावेळेस भात बनवते त्यावेळेस 3 शिट्ट्या करते. पण आज मी इंद्रायणी तांदळाचा मऊ भात करते, त्यामुळे याच्यासाठी मी 2 एक्स्ट्रा शिट्ट्या करणार आहे. म्हणजे डाळसुद्धा व्यवस्थित शिजेल आणि भात जो आहे तो छान असा मऊ शिजेल. तर यासाठी मी याला 5 शिट्ट्या करून घेणार आहे. गॅस सुरू करून घेते आणि हा कुकर आता गॅसवरती ठेवायचा आहे आणि याला मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे. तर कुकर गॅसवरती ठेवून घेतला आणि याच्या मी 5 शिट्ट्या करून घेते, म्हणजे डाळ आणि भात जो आहे तो सुद्धा अगदी छान असा शिजेल. तर डाळ आणि भाताच्या मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर डाळ अगदी छान अशी मऊ शिजलेली आहे, तुम्ही बघू शकताय. थोडंसं चमच्याने याला मी फेटून घेते ह्या डाळीला. तर अगदी मऊ शिजलेली आहे बघा. चमच्याने मी याला हलवून घेतलं तरी सुद्धा ही छान अशी मऊ झालेली आहे डाळ. तर आता आपण वरण फोडणीला देऊन घेऊया. तर हे बघा छान असे मी डाळ फेटून घेतली, म्हणजे वरण असं थोडंसं घट्टसर सुद्धा होतं. मी खूप जास्त पातळ हे वरण बनवत नाही. तर हे बघा अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी सोबतच गरम पाणीसुद्धा थोडंसं करायला ठेवलेलं आहे, कारण की वरणामध्ये थोडंसं गरम पाणी करून टाकणार आहे. एक टोप घेतला आहे मी, गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे. टोप व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकून घेते तेल. तेल सुद्धा व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला मी तेलामध्ये मोहरी टाकून घेते. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. तर मोहरी तडतडल्यानंतर तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं. तर मी 5 शिट्ट्या करून घेतल्या या डाळ आणि भाताच्या. तर भात सुद्धा छान असा मऊ शिजलेला आहे आणि डाळ सुद्धा तुम्ही पाहिलीच असेल अगदी मऊ शिजली आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते जिरं, लसूण टाकायचं आहे, कढीपत्त्याची पानं, हलवून घेते म्हणजे लसूण सुद्धा एकसारखा तेलामध्ये भाजेल. तर लसणाचा रंग सुद्धा हलकासा गोल्डन झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद. तर हे परत एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता ही जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे वरणासाठी ती मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे बघा, आणि लागेल इतकं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मी पाणी गरम करून घेतलं होतं, ते थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे वरणामध्ये. तर मी वरणामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. तर चवीनुसार मीठ मी टाकून घेते वरणात.
तर हे वरण जे आहे ते मी खूप घट्ट किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही बनवत. हे बघा, अशा पद्धतीने हे वरण मी छान असं फोडणी देऊन घेतलेलं आहे. वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. वरणाला गरम पाणी टाकलेलं आहे, त्यामुळं वरणाला उकळी यायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही. तर अगदी साध्या पद्धतीनं हे वरण आपण बनवलेलं आहे फोडणीचं. तर छोट्या मुलांना सुद्धा अशा पद्धतीनं वरण बनवून दिलं आणि इंद्रायणी तांदळाचा भात किंवा इंद्रायणी तांदळाचा भात नसेल आवडत तर साधा तुम्ही जो पण भात म्हणजे बनवता तो जरी दिला तरी सुद्धा मुलं आवडीनं खातात. पण मी तर म्हणेन अशा पद्धतीच्या फोडणीच्या वरणासोबत शक्यतो इंद्रायणी तांदळाचा भात तुम्ही एकदा बनवून बघा आणि खाऊन सुद्धा बघा, अगदी छान लागतो. छान असं वरण सुद्धा उकळलेलं आहे. तर हे फोडणीचं वरण आपलं तयार आहे. मी गॅस बंद करून घेते. तर हे बघा, तयार आहे गरम गरम इंद्रायणी तांदळाचा भात आणि सोबतच आहे फोडणीचं वरण. तर अगदी छान असं वरण हे फोडणीचं तयार झालेलं आहे. अगदी घरभर याचा वास सुटलेला आहे. मला तर अशा पद्धतीनं हे फोडणीचं वरण आणि मऊ असा इंद्रायणी तांदळाचा भात खूप आवडतो. तर हे बघा, तुम्हाला जर तूप आवडत असेल तर वरून थोडंसं तूप याच्यावरती टाकलं तर आणखीनच छान लागतं हे. आणि सोबतच आहे लोणच्याची फोड. अगदी थोडीशी कोथिंबीर मी याच्यावरती आणखीन टाकणार आहे. तर तयार आहे गरम गरम फोडणीचं वरण आणि छान असा इंद्रायणी तांदळाचा भात आहे. तर दिसते की नाही अगदी छान, अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची आजची साधी सोपी रेसिपी आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या रेसिपीज माझ्या ज्या आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील. चला तर मग नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं फोडणीचं वरण आणि गरम गरम इंद्रायणी तांदळाचा भात.